नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघा देश अजूनही सुन्न आहे. मात्र या हल्ल्याला जबाबदार कोण हा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि या संदर्भातच चर्चा करायची. पण त्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट येते. जलसंसाधन मंत्री CR पाटील आणि अमित शहा यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे. अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झालेली आहे. भारतानं 1960चा सिंधू जलकरार थांबवल्यानंतर या चर्चा सुरू झाल्यात आणि मंत्री S जयशंकर हे सुद्धा थोड्याच वेळात अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल होतील. सिंधू जलकराराचा विषय हा जलखात्याच्या जलसंसाधन खात्याच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या जलसंसाधन खात्याचे मंत्री CR पाटील आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. भारतानं 5 महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत काश्मीरमधल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि या 5 निर्णयांमधला सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय, सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे सिंधू जलकरार. भारताकडून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये वाहत जाणारं पाणी याच्या संदर्भातला हा करार आहे, ज्यामध्ये पाकिस्तानमध्ये वाहत जाणाऱ्या सर्व नद्यांमधील पाण्याचा समावेश आहे. हे पाण्याचं वाटप नेमकं कसं या संदर्भातला हा करार आहे. मात्र भारतानं हा करार स्थगित करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का ठरू शकणार आहे, कारण भारतामधून जाणाऱ्या नद्यांचं पाणी जर अडवलं गेलं तर पाकिस्तानला पाण्यासाठी दाही दिशा वळवण करावी लागणार आहे. चुकीला जबाबदार कोण हा प्रश्न आज अवघा देश विचारतोय आणि याचं कारण आहे काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला. काश्मीर सारखं पर्यटनाचं ठिकाण, त्या पर्यटन ठिकाणी जाणारा एक महत्त्वाचा रस्ता, तिथे जाणारे 1000-2000 पर्यटक, त्या पर्यटकांवर दिवसाढवळ्या होणारा हल्ला, हल्लेखोरांनी 20 तास 20 मिनिटं सहजपणे घातलेल्या गोळ्या आणि त्यानंतर शांतपणे निघून गेलेले हल्लेखोर. या सगळ्यानंतर देशभरातना सवाल उपस्थित होतोय की ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था का नव्हती. ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी हल्ला होणार अशी माहिती सुरक्षा व्यवस्थांना का मिळू शकली नाही. जिथे सर्वात मोठी लष्कराची कुमक कायम तैनात असते अशा काश्मीरमध्ये पर्यटकांवर जर असे हल्ले होत असतील तर सुरक्षा व्यवस्थेमध्ये चूक राहिली आहे का, आणि जर ती राहिली असेल तर कुणाची? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज देश मागतोय. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी काल एक सर्वपक्षीय बैठकीनंतर सुरक्षा यंत्रणांमध्ये चूक राहिल्याचं मान्य केले. पण आता प्रश्न आहे की ही चूक नेमकी कुणाकडून राहिली आणि याला कुणाला जबाबदार धरलं जाणार आहे. सगळ्या प्रश्नांसंदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक. विश्वासजी नमस्कार. काँग्रेसचे हनुमंत पवार प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. हनुमंतजी नमस्कार. शिवसेनेच्या आमदार मनीषाताई कायंदे माझ्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. ताई नमस्कार. आणि प्रशांत वाघेय दिल्ली प्रतिनिधी आहेत दैनिक पुढारीचे, हे आपल्या सोबत आहेत दिल्लीहून. प्रशांत नमस्कार. प्रशांत, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आपण प्रशांतशी पुन्हा कॉन्टॅक्ट. प्रशांत, माझा आवाज येतोय? बरं, ठीक आहे. प्रशांत यांच्याशी संपर्क झाला की आपण बोलू. खरं तर मला चर्चेची सुरुवात त्यांच्यापासून करायची होती, कारण या सगळ्या हालचाली ज्या घडलेल्या आहेत या हल्ल्यासंदर्भातल्या त्या दिल्लीमधूनच. त्यामुळे पुन्हा एकदा प्रयत्न करते, नसेल तर मग आपण पुढे वळूयात. प्रशांत, माझा आवाज येतोय? नो, मला वाटतं नाही पोहोचत आहे. विश्वास पाठकांकडे जाऊयात. विश्वास पाठकजी, हा सवाल खरं तर सरकारसाठी आहे की हल्ला झाला, इतका मोठा हल्ला झाला आणि मग प्रत्येकाच्या मनामध्ये अर्थात प्रश्न उपस्थित होतो की ज्या काश्मीरमध्ये इतकी मोठी सुरक्षा व्यवस्था आपल्याकडनं तैनात असते त्या काश्मीरमध्ये सहजपणे असा हल्ला जर होत असेल तर मग चूक कुणाची? बघा, याच्यामध्ये काही चूक झाली आहे का? चूक नक्कीच झाली आहे. केंद्र शासनाने, केंद्र सरकारने त्याची चूक देखील कबूल केलेली आहे. मात्र आता त्या चुकीची इन्क्वायरी होईल, जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कार्यवाही देखील होईल. मात्र विषय आता त्याच्यामध्ये जाण्याचा नाही आहे. संपूर्ण देश हाच प्रश्न विचारतोय की हा जो काही भेकड हल्ला झाला, या भेकड हल्ल्याला भारत देश कसं उत्तर देणार आहे. आणि त्या दृष्टीने काल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी, आणि त्यांनी मुद्दाम इंग्लिशमध्ये म्हणजे जगाला कळावं म्हणून आपण काय करणार आहे
या दृष्टीने त्यांनी आपला जो काही मानस आहे तो व्यक्त केलेला आहे, त्या दृष्टीने पावलं देखील उचललेली आहे. आज आपण बघितलं तर 2 जे दहशतवादी होते त्यांचे घरं देखील उद्ध्वस्त केलेले आहेत, अनेक दहशतवाद्यांना मारलं देखील आहे आणि त्याचबरोबर आपल्या युद्धाची तयारी देखील दिसते. म्हणजे राफेलपासून मिराजपासून सगळे विमानं ट्रायल घेतात आहे. मला असं वाटतं की मोठ्या प्रकारची कारवाई केली जाईल. ज्या प्रकारे प्रधानमंत्र्यांनी म्हटलं की पाकिस्तानने देखील विचार केला नसेल, दहशतवाद्यांनी देखील विचार केला नसेल, त्यापेक्षाही मोठी कारवाई होणार आहे. आणि मला आनंद आहे की सर्व पक्षीय, सर्व दलीय, सर्व नेत्यांनी या क्षणाला मोदीजींसोबत सगळे आहेत. देश एकसंघ आहे, ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. प्रश्न हा आहे की भारतासारखा इतका मोठा देश, ज्या देशाची इतकी मोठी प्रचंड सुरक्षा व्यवस्था आहे, ज्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातलं काश्मीर हे सगळ्यात मोठं आव्हान आहे, या काश्मीरमध्ये 2-2.5 हजार लोक जिथे पर्यटक म्हणून जातात तिथे असा हल्ला होतो. आणि आपण जर उत्तर तर देणारच आहोत, कोणत्याही सार्वभौम असणाऱ्या देशाला जर असा हल्ला सहन करावा लागणार असेल तर उत्तर द्यायचंच आहे. प्रश्न हाही विचारायला हवा आपण, कारण आपल्या यंत्रणा मग कुठे कमी पडल्यात का, या प्रश्नाची चर्चा नक्की व्हायला हवी. प्रशांत वाघे आपल्यासोबत आता थ्रू झालेले आहेत. प्रशांतजी, गेल्या 2-3 दिवसांपासून दिल्लीमधल्या सगळ्या घडामोडी तुम्ही पाहताय. या अगोदर सुद्धा असे अनेक हल्ले या देशानं बघितलेले आहेत. त्या हल्ल्यांचा विचार करता मुळात सुरक्षा यंत्रणांची चूक झाली का, या प्रश्न विचारायला आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला खूप उशीर झाला का? अगदी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला जो झाला, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यामध्ये चूक नक्की कुणाची झाली हा प्रश्न विचारण्यासाठीही आणि तसं म्हणता येईल की याचं उत्तर येण्यासाठीही थोडा कालावधी लागला. पण मला वाटतं की हे उत्तर येणं महत्वाचं आहे. काल जी सर्वपक्षीय बैठक दिल्लीमध्ये पार पडली, या बैठकीमध्ये जी चर्चा झाली ती चर्चा अतिशय चांगली झाली आणि या चर्चेनंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी त्यातल्या काही गोष्टी सांगितल्या, अर्थात काही सांगितल्याही नाहीत. मात्र सरकारने हे कबूल केलंय की सुरक्षा यंत्रणांमध्ये कुठेतरी चूक झाली आहे. अमित शहा यांचं स्टेटमेंट देखील आपण बघितलं की जर काही झालं नसतं तर आपण इकडे कसं असतो वगैरे वगैरे. मला असं वाटतं की सुरक्षा यंत्रणांकडनं जी चूक झाली त्यांनी जी मान्य केली, आता त्याच्या पुढं आवश्यक पावलं उचलून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणं ही पहिली प्राथमिकता आहे. आणि साधारण 22 तारखेच्या संध्याकाळपासून 23 तारखेला 24 तारखेला अगदी आजही दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्रालयात किंवा केंद्रीय गृह मंत्रालयात ज्या बैठकांचं सत्र सुरू आहे ते याच दृष्टीनं इंडिकेट करते की भारत त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय. बर, हनुमंत पवारजी, तुमची काय प्रतिक्रिया आहे? कारण 2 दिवसांनंतर सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली, या बैठकीमध्ये सगळी माहिती सुद्धा दिली. अशा वेळेला जेव्हा देशावर संकट असतं किंवा अख्ख्या देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला एखादा मानला जातो, एखादी घटना मानली जाते, त्यावेळेस सर्व पक्षीयांना विश्वासात घेणं हे कोणत्याही सरकारचं कर्तव्य असतं. सरकारनं ते केलं. याशिवाय सुरक्षा व्यवस्थेमध्ये चूक झाली हे सुद्धा सरकारनं मान्य केले. नाही, खरं म्हणजे हा हल्ला ज्या पद्धतीनं झाला आणि आपल्या निष्पाप लोकांना, आपल्या बांधवांना जे जीव गमवावे लागले, त्यानं संपूर्ण देशाला धक्का बसलेला आहे. आणि या धक्क्यातून अजूनही आपला जनमानस जे आहे ते संतप्त आहे, सावरलेलं नाही. कालची जी बैठक होती ती बैठक सरकार म्हणून सगळ्या पक्षांना विश्वासात घेऊन सरकार काय पावलं उचलायला जाणार आहे आणि एकूण परिस्थिती काय आहे आणि हल्ल्याशी संबंधित जे काही प्रश्न जनतेचे म्हणून विरोधी पक्षांना होते त्याची साधक बाधक चर्चा व्हावी आणि आपली युनिटी, आपली एकात्मता, आपलं राजकीय ऐक्य हे देशासमोर, सामान्य नागरिकांसमोर आणि जगासमोर जाणं महत्वाचं होतं. त्या दृष्टीनं कालची बैठक सरकारनं पुढाकार घेऊन बोलावली. हे अतिशय म्हणजे हे गरजेचं पाऊल होतं आणि ते झालं. त्याबद्दल आपण सगळेच म्हणजे आपण सगळ्यांनी एकी दाखवलीच पाहिजे, त्याचं ते पाऊल होतं. प्रश्न पुढे निर्माण होतात की या बैठकीला खरं म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब उपस्थित असायला पाहिजे होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे साहेबांनीही त्यानंतरच्या माध्यमांशी जो संवाद झाला त्याच्यामध्ये व्यक्त केली खंत की पंतप्रधानांनी तिथं असायला हवं होतं. ही बैठक आणि देशावर झालेला हल्ला ही प्राथमिकता होतीच होती, हे कुणीही नाकारू शकत नाही. सरकारनं काही गोष्टी मान्य केल्या, हे सरकार म्हणून प्रामाणिकपणे
या परिस्थितीला सामोरे जात आहेत याचा हा पुरावा आहे. सरकारनं मान्य केले की हा सुरक्षेच्या काही गोष्टी त्रुटी राहिल्या. जम्मू काश्मीर सारखं राज्य, संरक्षणाच्या दृष्टीनं संवेदनशील असलेलं राज्य, पर्यटकांची इतक्या मोठ्या प्रमाणात असलेली उपस्थिती आणि 1.5-2 तास जखमींना आणि ज्यांना गोळीबार झाला मदत न यांच्यावर मिळाली. त्यांनाही मदत मिळाली नाही. तर ही चूक मान्य केली सरकारनं. फक्त आता देशाला त्याच्या पुढे जाऊन ही चुकीला जबाबदार कोण आहे त्यांची चौकशी, त्यांच्यावर कारवाई आणि त्याचं जबाबदेही कोण आहे हेही कळणं खरं म्हणजे पुढच्या सुरक्षेच्या गोष्टीसाठी गरजेचं आहे. त्यावर सरकार गांभीर्यानं काम करेल. जितकं पाकिस्तानला उत्तर देणं गरजेचं आहे, ठामपणे, जोरदारपणे आणि त्यांच्या 7 पिढ्या ते लक्षात ठेवतील असं उत्तर सरकार देईलच, नवे द्यावंच. त्यासाठी राहुलजी गांधी असतील, खरगे साहेबांनी संपूर्णतः सरकारला पाठिंबा दर्शवलेला आहे. हे मॅच्युरिटीचं लक्षण आहे, राजकीय पक्षांच्या जबाबदारीचं लक्षण आहे. ही गोष्ट वेगळी की इतर वेळी ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार असताना दहशतवादी हल्ले, वाईट घटना घडत होत्या, त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे हेच नरेंद्र मोदी साहेब काय भाषणं करत होते, कशा प्रेस कॉन्फरन्स घेत होते, त्या वादात मी आता जात नाही. पण आम्ही पूर्णपणे काँग्रेस म्हणून केंद्र सरकारच्या सोबत आहोत. पाकिस्तानला जोरदार धडा शिकवावा आणि सुरक्षेमधील त्रुटीची जबाबदारी निश्चित करावी. बर, मनीषाताई, प्रश्न हा आहे की जेव्हा ते लोक सगळे अडकले होते तिकडे, पर्यटक म्हणून गेलेले, ते परत आल्यानंतर त्या सगळ्यांच्या तोंडातनं हा शब्द आहे. म्हणजे ते पर्यटक काय फक्त महाराष्ट्रातले नाही, मग ते महाराष्ट्रातले असू देत, गुजरातमधले असू देत, हरियाणामधले असू देत, सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे. हा प्रश्न असा आहे की जेव्हा नेते कुठे जातात तेव्हा त्यांच्यासाठी प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाते, त्यांच्यासाठी मोठ्या गाड्यांचे ताफे दिले जातात. मग आम्ही जिथे 2000 इतक्या संख्येनं जातो, इतकं जोखीम असलेलं राज्य आहे, ज्या राज्यातलं पर्यटन आता वाढतंय, त्या राज्यामध्ये जेव्हा इतक्या मोठ्या संख्येनं पर्यटक असतात तेव्हा तिथे एकही शस्त्रधारी पोलीस ठेवता येऊ नये सरकारला. राम भरोसे का सोडला आम्हाला सरकारनं? हा सवाल सर्वसामान्य जनता विचारते. निश्चितच असा प्रश्न नक्कीच लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे की नेते मंडळी जातात तेव्हा सगळी सुरक्षा असते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात मुळात म्हणजे झालंय की गेली 5 वर्ष, मी काही आज वर्तमानपत्रांचे लेख आणि रिपोर्ट्स वाचत होते की गेल्या 5 वर्षामध्ये पर्यटकांचा उच्चांक काश्मीर, जम्मू काश्मीरने गाठलेला आहे. आणि एकंदरच ज्या काही उपाययोजना केंद्र सरकारने केल्या, तर टुरिझम हे पर्यटन एकंदरच काश्मीर, जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 5 वर्षात खूप वाढलेलं होतं. म्हणजे अक्षरशः गोल्डन पिरियड चालू होता आणि कदाचित त्यामुळेच थोडीशी शिथिलता आली असेल किंवा आपण काय म्हणूया आता, ते अर्थात सरकारने काही जे लॅप्सेस झाल्या, काही त्रुटी राहिल्या आहेत ते मान्य केलेलं आहे. परंतु पर्यटक अनेक ठिकाणी जातात, परंतु खास जम्मू काश्मीरमध्ये जात असताना, कारण अनेक वर्ष गेली, त्याच्या अगोदर 10 वर्ष आपण पाहिलं की पर्यटन खूपच कमी झालं होतं, मागे तर 0वर आलं होतं. परंतु केंद्र सरकारने इतके प्रयत्न केले, विविध उपाययोजना केल्या, अनेक वेळा कडक भूमिका घेतली, जे काय एक ताठरपणा, कडकपणा दाखवला या सरकारने, एनडीए सरकारने, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, त्यामुळे एक लोकांमध्ये विश्वास वाढला होता. आणि ह्या घटनेनंतर नक्कीच त्या विश्वासाला कुठेतरी तडा गेलाय असं म्हणायला हरकत नाही. परंतु आता त्या पलीकडे पुढचं बोलायचं झालं तर मला असं वाटतं की जे काय केंद्र सरकार निर्णय घेत आहे, सर्व पक्षीय बैठक देखील बोलवली, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा, प्रत्येक नेत्यांना मत व्यक्त करण्याचा तिथे मुभा दिली, प्रत्येकाचं ऐकून घेतलं आणि सरकार म्हणून ज्या काही त्रुटी राहिल्या त्याचाही त्यांनी मोठ्या मनाने स्वीकार केला, कुठलीही इगो न ठेवता. मला असं वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. अर्थातच जी काय हानी झाली आहे जीविताची ती कधी भरून निघत नाही, ती निश्चितच कधीच भरून निघणार नाही. प्रशांत, मला एक सांगा की गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधला, म्हणजे 2019 नंतर कलम 370 काश्मीरमधलं हटवल्यानंतर प्रामुख्याने ही चर्चा होती की काश्मीर आता मूळ पदावर येते किंवा काश्मीरची गाडी आता रुळावर येते. आणि मग ते जे आकडे होते, पर्यटकांची संख्या वाढत, स्पेशली कोविड नंतर पर्यटकांची संख्या वाढत गेली, त्याचे आकडे वारंवार दिले जात होते. पण एकीकडे या वाढत्या आकड्यांकडे जसं काश्मीरची प्रॉस्पेरिटी, काश्मीरची संपन्नता म्हणून बघितलं जात होतं, त्याच वेळेस सुरक्षा व्यवस्था हा इथला महत्वाचा मुद्दा बनू शकतो. काश्मीरची ही भरभराट दहशतवाद्यांच्या डोळ्यामध्ये खुपू शकते. हे आपल्याच यंत्रणांना कळलं नाही का? त्या दृष्टीने यंत्रणा आपल्या सावध का झाल्या नाहीत? अगदी, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. साधारण 2024 या वर्षाचा विचार केला तर लाखोंच्या संख्येनं, म्हणजे 34 लाखांच्या पुढं
देश विदेशातील पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली. यामध्ये अर्थातच पहलगाम या स्थळाला देखील भेट दिली. मात्र अलीकडेच 370 कलम हटवलं. 370 कलम हटवल्यानंतर तिथे विधानसभेची निवडणूक झाली. ही विधानसभेची निवडणूक देखील यशस्वीपणे पार पडली. ओमर अब्दुल्ला यांनी तिकडे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर जेव्हा विधानसभा निवडणूक जम्मू काश्मीरमध्ये होते तेव्हा विधानसभा निवडणूक सुरळीतपणे पार पडणं ही एक मोठी गोष्ट होती आणि हे एक देशाला किंवा जगाला संदेश होता की जम्मू काश्मीरमध्ये आता परिस्थिती जी आहे ती सुधारलेली आहे आणि लोक इथे अगदी निसंशयपणे येऊ शकतात, प्रवास करू शकतात. पण हे झालं पडद्यावर दिसणारी गोष्ट. पण याच वेळी पडद्यावर हे सगळं दिसत असताना मागच्या दारांनी जी तयारी व्हायला पाहिजे होती त्या तयारीत एकूण सरकार म्हणून आपण कुठेतरी कमी पडलो का, आता या प्रश्नाला निश्चितच वाव मिळतो. पहलगाम या ठिकाणची जेव्हा घटना झाली तेव्हा 2000 पर्यटक संख्या त्या ठिकाणी होती असं सगळंच म्हणतात. साधारणपणे ढोबळमानाने आपण जर विचार केला, कुठला एखादा मेळावा जरी ऑर्गनाईज केला आणि तिथे जर 2000 लोकांची संख्या असेल तर तिथेही किमान सुरक्षा पुरवली जाते हे आपण बघतो किंवा जाणतो. मात्र ज्या संवेदनशील ठिकाणी पर्यटक आहेत किंवा तिथे पोहोचण्यासाठीची जी परिस्थिती आहे ती काहीशी प्रतिकूल आहे, तर अशा वेळी तिथे आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था नसणं ही एक मोठी चूक होती. म्हणजे आता कालपासून ज्या गोष्टींची चर्चा होतीये, अनेक मान्यवर नेते मंडळी किंवा वेगवेगळे लष्कराचे अधिकारी त्या परिस्थितीच्या ठिकाणी भेट देत आहेत. त्यांचा जो कॉन्वॉय आहे किंवा त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ज्या व्हेकल्सची संख्या आहे ती देखील आता नागरिक मोजू लागलेले आहेत आणि ते मोजून सांगू लागलेले आहेत की यांच्यासाठी 55 गाड्या, यांच्यासाठी 60 गाड्या, यांच्यासाठी 40 गाड्या. मग इथल्या पर्यटकांनी नक्की काय केलं होतं की त्यांच्यासाठी कुठेही सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्याच्यामुळे एकीकडे कलम 370 हटवल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढत असताना इतर ज्या काही गोष्टी आहेत प्रशासकीय असतील किंवा अन्यही पर्यटनाच्या दृष्टीनं किंवा स्थानिक दृष्टीनं वाढत असताना, येणाऱ्या जाणाऱ्यांचा ओघ वाढत असताना, हॉटेल्सची संख्या वाढत असताना सुरक्षेची देखील गोष्ट किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी वाढायला हवी होती. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालय किंवा गृह मंत्रालय काही दिवसांनंतर सविस्तर निवेदन देण्याची शक्यता ही आहे ती व्यक्त केली जाते. बरोबर, त्या निवेदनाची वाट पाहावी लागेल कारण 2-3 दिवस झालेत आणि तरीही सरकारकडून या संदर्भात ठोस काही माहिती एक दोन अपवाद वगळले तर काही दिलेली नाहीये आणि देश वाट पाहतोय की सरकारकडून या संदर्भातली ठोस माहिती केव्हा समोर येणार. सुषमा अंधारे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या आपल्यासोबत आहेत. सुषमाताई नमस्कार. आवाज येतोय? हो हो हो, बोला बोला. बर, मगापासून चर्चा जी सुरू आहे त्यामध्ये आवाज येतोय, बोला. चूक कुणाची आहे पहलगाम हल्ल्यामध्ये या मुद्द्यावर आपण चर्चा करतोय आणि बऱ्याचशा मान्यवरांनी मान्यही केले कारण सरकारनंच मान्य केलेलं आहे की चूक झालेली आहे म्हणून. प्रश्न आता असा आहे की चूक झालेली आहे हे मान्य केलंय, पण चुकीला जबाबदार कोण, ही जबाबदारी केव्हा निश्चित होणार, कशी निश्चित होणार? कविताजी, एक हा मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की हा किंवा एका शहरावरचा हल्ला नाही, हा हल्ला सार्वभौमत्वावरचा हल्ला आहे. या देशाच्या एकूण घटनात्मक व्यवस्थेवर झालेला हा. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा की संबंध देश म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. सरकारने आपली चूक मान्य केली, यातच सगळं आलं. आता सरकारने किमान त्या चुका पुन्हा होणार नाही पाहिजे. जे प्रश्न महत्वाचे उपस्थित होतात की श्रीनगर पासून 7 किलोमीटर अंतर आत असताना एवढ्या आत एवढी सगळी सुरक्षा भेदून हे लोक आत गेलेच कसे? ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर किंवा या सगळ्या लोकांना माहित नाही का कुठेतरी फोन इन कनेक्शन, काही कॉन्टॅक्ट, कुणाशी बोलणं, जे काही झालं असेल याची अजिबात खबर पत्ता कुणाला लागलेला नाही का? आपलं इंटेल डिपार्टमेंट काय करत होतं हाही एक प्रश्न निर्माण होतो. अगदी त्याच वेळेला असंख्य प्रश्न असतात. परंतु मला असं वाटतंय की या क्षणाला आत्ता आम्हाला या सगळ्या कुठल्याच प्रश्नांमध्ये न जाता देश म्हणून अत्यंत फर्मली एक भूमिका घेणं अपेक्षित आहे. ती भूमिका सरकारने घ्यावी. पण माझी अडचण अशी आहे की मला अजूनही सरकार या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणावं तितकं गंभीर अजिबात दिसत नाही. हे फार जबाबदारीने आणि हे फार खेदाने नमूद करावं लागतंय. कारण हा हल्ला झाल्यानंतर अपेक्षित हे होतं की देशाच्या पंतप्रधानांनी किंवा संरक्षण मंत्र्यांनी लोकांच्या समोर येऊन पत्रकार परिषदेत त्याची विस्तृत माहिती देत आपण काय पावले उचलणार आहोत हे सांगणं अपेक्षित होतं.
मात्र आम्ही काय पावलं उचलणार आहोत हे सांगण्यासाठी पंतप्रधान मोदींनी बिहारच्या प्रचार सभेची जागा निवडावी, यातच या सरकारला किती गांभीर्य आहे ते लक्षात येतं. या सरकारला इथल्या हल्ल्याचं गांभीर्य वाटण्यापेक्षा प्रचार सभा महत्वाच्या वाटत असतील तर निश्चितपणे हे अत्यंत वाईट आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही पुलवामा झालं, पठाणकोट झालं, उरी झालं तरी काहीच शिकलो नाही. आता जेव्हा पंतप्रधान म्हणतात की आम्ही त्यांना धडा शिकू, तो धडा जर तुम्ही आधीच शिकवला असता तर कदाचित आता पहलगाम झालं नसतं. पहलगाम होण्याला कारणीभूत तुमचा हा सतत वल्गना करण्याचा आणि फक्त बोलबच्चनगिरी करण्याचा स्वभाव नडलेला आहे. आता तरी या सगळ्यांमधून शिकून देश म्हणून आपण एकवटूया. ठीक. केंद्र सरकार जो काही निर्णय हम्म. ते आम्ही सगळेजण कुठलंही पक्षीय राजकारण न आणता ठामपणे त्यांच्या सोबत राहायला तयार आहोत. किंबहुना आम्ही आहोत, कारण आम्ही कुठल्या पक्षाचे याही पेक्षा आम्ही भारताचे आहोत आणि भारतीय म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रित असलं पाहिजे. भारतीय म्हणून सगळ्यांनी एकत्र असलं पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वपक्षीय बैठक झाली. त्याचाच एक भाग म्हणून सर्व पक्षांनी सरकार कोणताही निर्णय घेत असेल त्याला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. मात्र सुषमाताईंनी केलेला विश्वासजी एक आरोप फार गंभीर आहे की याही प्रकारामध्ये किंवा इतक्या मोठ्या हल्ल्यानंतर सुद्धा एखादी पत्रकार परिषद घेऊन किंवा माध्यमांसमोर कॅमेऱ्यासमोर येऊन माहिती देण्याऐवजी पंतप्रधानांनी हा मार्ग का स्वीकारला? प्रचार सभेमध्ये किंवा एका जाहीर सभेमध्ये पंतप्रधान का बोलले? मला तेच कळत नाहीये की पंतप्रधानांकडून इतका बालिश प्रकार बघा, मला आपण अजिबात विश्वासजींना विचारूयात ना, ते भाजपचे प्रवक्ते म्हणून आपल्या सोबत आहेत. बोला विश्वासजी. मला सांगा, देशाची स्ट्रॅटेजी काय असेल, युद्ध आपण कसं लढणार आहे हे काय पत्रकार परिषदेनंतर सांगितलं जातं का? मला असं वाटतं की अतिशय मॅच्युअर्ड वेने सेंट्रल गव्हर्नमेंटने ही स्थिती हाताळलेली आहे आणि मी सर्व विरोधी पक्षांचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी देखील अतिशय मॅच्युअर्डली आतापर्यंत केंद्र सरकारच्या पाठीशी आहे. गेल्या 48 तासामध्ये केंद्र सरकारने ज्या ज्या काही स्टेप्स घेतल्या आहेत त्या देशाला आश्वस्त करणाऱ्या अशा स्टेप्स आहेत. आणि ज्या प्रकारे युद्धाची तयारी, ज्या प्रकारचे आपले विमान आज ट्रायल घेतात आहे आणि ज्या प्रकारे आपण काही अतिरेक्यांचे घरं उद्ध्वस्त केलेले आहे, यातनं मेसेज एकदम लाऊड अँड क्लिअर आहे. आता हे जे युद्ध आहे हे 8 दिवस, 4 दिवस, 2 दिवस असं युद्ध नाही आहे. युक्रेन आणि रशियाचं आपण गेले 3.5 वर्षापासूनचं युद्ध बघतोय. त्यामुळे युद्ध हे स्ट्रॅटेजिकली लढलं जातं. सगळ्यात मोठं युद्ध आपण जर सुरू केलं असेल तर ते आहे की जलयुद्ध. आपण इंडस नदीचा जो करार ताबडतोब संपुष्टात आणला 1947 नंतर, अशा प्रकारची स्टेप ही पहिल्यांदा आपण सर्व विरोधी पक्षांच्या मदतीनेच घेतली असं मी म्हणेल. ही फार मोठी स्टेप आहे. त्यामुळे युद्ध सुरू झालेलं आहे, त्याचे तुम्हाला रिपरकशन देखील दिसणार आहे. पाकिस्तानमध्ये जर आपण बघितलं तर पाकिस्तानचा संरक्षण मंत्री स्वतः त्यांनी कबुली दिलेली आहे की हो, हे आमची ट्रीट झालेली अतिरेकी आहे, हे आम्ही केलेलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव वाढतोय. आंतरराष्ट्रीय सगळे मोठे मोठे राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते भारताला आपल्याला सपोर्ट करतात आहे. मला असं वाटतं की अतिशय मॅच्युअर्ड वेनी भारत आपलं हे एक स्टेप्स पुढे टाकताय. आता अशा प्रकारचे हे आरोप होतच राहणार आहे की तुम्ही मीडियासमोर नाही आले, मीडियासमोर नाही बोलले. जे काही बोलायचंय ते काल त्यांनी 2 टूक शब्दामध्ये मोदीजींनी अतिशय व्यवस्थित सांगितलं. कधी नव्हे त्यांनी ते मुद्दाम इंग्लिशमध्ये सांगितलं. त्यामुळे पूर्ण जगाला त्या गोष्टी कळायला पाहिजे. बर, ठीक आहे. मनीषाताई, प्रश्न फक्त इंग्रजीमध्ये सांगितलं, हिंदीमध्ये सांगितलं की इतर कोणत्या भाषांमध्ये सांगितलं हा नाहीये. प्रश्न हा आहे की जेव्हा असा एखादा हल्ला होतो, जेव्हा भारतीय मन हे घाबरतं, चिडतं, एकाच वेळी अनेक भावना सगळ्यांच्या मनामध्ये असतात, त्यावेळेस त्या देशाचं प्रतिनिधित्व करणारा नेता आपल्याला काय सांगतोय, ते आपल्याला काय विश्वास देत आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आणि त्यामुळं जसं मन की बात मध्ये पंतप्रधान बोलतात, जसं परीक्षा पे चर्चामध्ये पंतप्रधान बोलतात, तसंच ते आमच्याशी बोलले असते, आम्हाला विश्वास दिला असता तर लोकांच्या मनातला जो आगडोंब उसळलेला आहे तो शांत तर नसता झाला. पण लोकांना एक समाधानकारक, एक समर्पक उत्तर आपल्या पंतप्रधानांकडनं जर त्यांनी अपेक्षित केलं तर ती लोकांची चूक आहे का? कविता, तुम्ही मला विचारलाय का प्रश्न? हो हो, मनीषाताई तुम्हाला आहे हा प्रश्न. नाही, एकतर मला स्पष्ट या ठिकाणी करायचं आहे की पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घ्यावी, काय घ्यावं, त्यांना जे 3 सुरक्षा दलाचे प्रमुख आहेत ते काय सल्ला देतात ते महत्वाचं आहे. इथे कोणी उठावं आणि पंतप्रधानांना काहीतरी सल्ला द्यावा किंवा पंतप्रधानांनी काय करायला पाहिजे हे महत्वाचं नाहीये.
परंतु जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलवली जाते हम्म, तेव्हा ज्यांचे प्रवक्ते आता इथे बोलत होते हम्म. आणि बेजबाबदारपणे वगैरे बोलत होते, तर त्यांचे प्रतिनिधी तर आलेच नाही. अरविंद सावंतांना निमंत्रण दिलं हो. होतं, त्यांनी असं स्पष्ट केलं की काही अपरिहार्य कारणामुळे मी येऊ शकत नाही. मग त्यांचे 9 खासदार होते, त्यांच्यापैकी कोणीही जाऊ शकलं नाही का? हम्म. जे सकाळी उठून रोज आगपाखड करतात, आमच्यावर टीका करतात, काय काय बोलतात, ते ठीक आहे, आम्ही काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. परंतु त्यांचेही लोक तिथे गेले नव्हते. मग तुम्ही जी काळजी व्यक्त करता तुमच्या वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या माध्यमातून, आज मला अजिबात इथे कुठलीही कटुता आणायची नाहीये. हम्म. परंतु जेव्हा तुम्ही पंतप्रधानांबद्दल काही बोलता किंवा काही आपले सुरक्षा सल्लागार समिती असते, ती समिती काय सल्ला देते हे महत्वाचं आहे. आणि जी काय पावलं केंद्र सरकारने टाकली आहेत ती देखील महत्वाची आहे. मला असं वाटतं तीच महत्वाची आहे आणि ती क्रमप्राप्त आहे. बरं, मला ठीक. वाटतं त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे की सरकारने एक तर चूक कबूल केलेली आहे, जे काही लॅप्सेस राहिलेले आहेत सिक्युरिटीमध्ये, परंतु ते तिथेच न घुटमळता येते मला ताई. असं वाटतं या पलीकडे सरकार गेलंय बरं, ठीक आहे. आणि एक संकेत दिलाय पूर्ण जगाला की वी मीन बिझनेस. आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही हे आक्रमकपणे सर्व याला पद्धतीने उत्तर देणार आम्ही हे पंतप्रधानांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे. पण सुषमाताईंनी जे बोललं त्याच्यावर तुम्ही एक मोठा आरोप केला. सुषमाताई, हे खरं आहे ना की काल जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली तेव्हा 9 खासदार असलेला तुमचा पक्ष आहे, का तुमचे एकही खासदार त्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले नाहीत? का त्यांनी सरकारला सांगितलं नाही की हो तुम्ही जी काही भूमिका घ्याल त्याच्यासोबत आम्ही आहोत? अगदी बरोबर आहे. कालच्या बैठकीला का उपस्थित राहू शकले नाही या संदर्भाने आमचे नेते सन्माननीय अरविंदभाई यांनी भूमिका स्पष्ट केली. 8:30 वाजता त्यांना जेव्हा निरोप आला होता तेव्हा ऑलरेडी लोकसभेच्याच एका संबंधित स्टँडिंग कमिटीच्या कामासाठी ते दुसऱ्या मीटिंग मध्ये होते आणि काही केल्या शकत नव्हते. त्यावेळेला त्यांनी 2 पर्याय सांगितले होते की एक, आम्ही आमच्या दुसऱ्या नेत्यांना पाठवू का? तर त्यावेळेला स्पष्टपणे त्या मीटिंग मधल्या लोकांनी सांगितलं की नाही, असं चालणार नाही, आपण निमंत्रित आहात, आपल्याला यावं लागेल, आम्ही इतरांना अलाउ करू शकत नाही. त्यावर अजून एक दुसरा पर्याय त्यांनी असा सांगितला होता की काय मी ही मीटिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन जॉईन करू शकतो का? त्यावर त्यांचं म्हणणं होतं की सुरक्षेच्या संबंधाने चर्चा आहे, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता येणार नाही. आणि हे 2ही मुद्दे मला मान्य आहेत. परंतु जी सुषमाताई, बैठकीची अशी जी बातमी- कोणती बैठक होती की ज्याच्या पुढे देशाची सुरक्षा मोठी होती? देशाच्या सुरक्षेपेक्षा तर महत्वाचे काही असू शकत नाही ना. म्हणजे अनेक कार्यक्रम, अनेक गोष्टी रद्द झाल्या असतील. अशी कोणती स्टँडिंग कमिटीची बैठक होती जी अरविंद सावंतांना, म्हणजे ते दिल्लीत नसते तर एक वेळ आपण मान्य केलं असतं, ते दिल्लीमध्ये होते. कविताजी आपण नीट ऐकलं नाही वाटतं. मी असं म्हटलं की 8:30 वाजता त्यांना फोन आहे. 8:30 नंतरच्या जो वेळ आहे त्या वेळेमध्ये सगळ्या प्रकारची भौतिक अंतरांचा विचार करता ते त्या बैठकीत पोहोचू शकत नव्हते, अशी मी आपल्याला माहिती दिली. कारण ती बैठक आहे इतकी महत्वाची बैठक, त्याचं जर रात्रीच जर त्याचं निमंत्रण असतं आणि आदल्या रात्री ती माहिती दिली असती तर निश्चितपणे तिथे कमाल आहे सुषमाताई, तुमच्यासारख्या इतक्या विचार करणाऱ्या नेत्यांकडनं ही अपेक्षा नाहीये. देशात इतका मोठा हल्ला होतो आणि याची प्री प्लॅन कसं, हे तर वेळेवरच होणार ना. याच्यासाठीची आमंत्रणं काही खूप तास अगोदर दिली जाणार आहेत का? 1 मिनिट मनीषाताई, त्यांना उत्तर देऊ देत. बोला सुषमाताई. कविताजी, मी मध्ये बोलले नाही बोलला, तुमचं उत्तर. मनीषाताई तुम्ही थांबा, त्यांना बोलू देत, मग आपण येते मी तुमच्याकडे. बोला सुषमाताई, बोला. मला माझा विषय पूर्ण करू द्या. आणि बाकीच्या लोकांना हे कळलं पाहिजे की भाजपचे प्रवक्ते आहेत, त्यामुळे भाजपची चाकरी तुम्ही करू नका. भाजपच्या प्रवक्ते भाजपची बाजू मांडतील. हे तुम्ही मला म्हणताय? बर 1 मिनिट तुम्ही दोघी थांबा. मनीषाताई तुमचं बोलणं झालं ना, ते ऐकलं ना त्यांनी. मनीषाताई थांबा. मनीषाताई प्लीज, माझी विनंती आहे, थांबा, तुम्हाला वेळ मिळेल. त्यामुळे मला बोलणं क्रमप्राप्त आहे ना. मनीषाताई प्लीज मला माईक ऑफ करायला लावू नका, प्लीज थांबा, मला त्यांचं बोलणं ऐकू देत, मी तुम्हाला वेळ देते. बोला सुषमाताई. मला माझा मुद्दा मांडताना फक्त एक गोष्ट आपल्याला मी सांगितली पाहिजे की जेव्हा असं सांगितलं जातं की पंतप्रधान सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा सल्लागार समितीचं म्हणणं त्यांनी ऐकलं, अरे बाबा, तुम्ही सुरक्षा सल्लागाराचं म्हणणं ऐकून जे काही मांडणी केली असेल, बिहारच्या प्रचार सभेत जी मांडणी केली तीच मांडणी पत्रकार परिषदेत करायची होती ना.
ताई तुम्ही मुद्दा टाळू नका. ताई तुम्ही मुद्दा टाळू नका. ताई तुम्ही जेव्हा पंतप्रधानांना हे सगळे प्रश्न विचारता, ताई जेव्हा पंतप्रधानांना प्रश्न विचारता तेव्हा तुम्हाला तुमच्याही प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. का तुमचे खासदार पोहोचले नाही? मी त्याचं उत्तर देते. दुसरा प्रश्न, कुणीही उठावं आणि पंतप्रधानांना बोलावं असं ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला तुम्ही कुणीही उठावं असं म्हणताना 10 वेळा विचार करा. कारण तुमच्या नेत्यांना एक अतिशय घाणेरडी सवय लागली आहे की कुणीही उठतो, ज्याला कधी विमानात बसायला मिळालं नाही तो विमानात बसतो. ही अशी जी बेताल वक्तव्य ती जरा थांबवा पहिल्यांदा. बरं, त्याही मुद्द्यावर येऊ. सुषमाताई, मनीषाताई प्लीज, जर तुम्हाला मनीषाताई प्लीज थांबा. सुषमाताई मी त्याही मुद्द्यावर येईन, पण तुम्ही आधी मुद्द्याचं उत्तर द्या. का तुमचे नेते पोहोचले नाहीत? का तुमच्या नेत्यांनी हलगर्जीपणा दाखवला? अजिबातच हलगर्जीपणा दाखवलेला नाही. अरविंद भाईंनी त्यांचं रिजिजू यांच्या कार्यालयाशी जे काही बोलणं झालं तो अख्खा व्हॉट्सअप चॅट मीडियाच्या समोर आणला. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की भौतिक अंतर जास्त आहे, मी पोहोचू शकत नाही, तर मी दुसरा प्रतिनिधी पाठवू का? आणि त्यांनी दुसरा प्रतिनिधी अलाउ केला नाही. हे कसं करणार? सुषमाताई तुम्ही काय राजकारणात नवीन नाही आहात, तुम्ही काय प्रशासनाची तुम्हाला काय माहिती नाही असं नाही. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असतो, देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला असतो, त्याची माहिती इतर प्रतिनिधींना कशी देणार? आणि एवढं दिल्ली मधलं अंतर कुठे होतं की अरविंदजी पोहोचू शकले नाही? कविताजी ऐका. अनिल देसाई इतर प्रतिनिधी नाही आहेत. अनिल देसाई आमच्या पक्षाचे महत्वाचे नेते आहेत, आमच्या पक्षाचे सचिव निश्चित असतील. अनिल देसाई आमच्या पक्षातले सगळ्यात महत्वाचे निश्चित आहेत. पण जेव्हा प्रशासन नावाची व्यवस्था काम करत असते आणि जेव्हा इतक्या संवेदनशील विषयांवर गोष्टी होत असतात त्यावेळेस जे माणूस डेझिग्नेटेड आहे त्यालाच दिलं जाणार. अरे पण तुम्ही जर आम्हाला ठरवून जर कोंडीत पकडण्यासाठी जर त्याची माहिती जर 2 तास आधी देणार असाल तर माणूस पोहोचेल कसा? हे तुम्ही समजून घेत नाही का? ठीक आहे. चला पुढे जाऊयात. मनीषाताई तुमचं बोलणं पूर्ण. मनीषाताई असं म्हटलं नाही कुठे की मला निमंत्रण ऐन वेळेवर मिळालं, असं कुठेही त्यांनी म्हटलेलं नाहीये. असं कुठेही त्यांनी म्हटलेलं नाहीये. बर, एवढाच मुद्दा आहे का मनीषाताई तुमचा? नाही, मला हेच सांगायचं होतं. अरविंद सावंतांनी जे म्हटलं की ड्यू टू अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस, त्यांनी असं म्हटलं नाही की मला ऐन वेळेवर मिळालं, मला येण्याची. ठीक आहे, आता झाला तो मुद्दा. चला, असं त्यांनी काही म्हटलं नाही. त्यांनी अवॉइड केली बैठक, हे स्पष्ट होतंय. चला, बरं आता तुमच्या नेत्यांवर पण आरोप होत आहेत. मग कुठले? त्यांनी आता उल्लेख केला ना की तुम्ही आणायला गेलात तिथून. तुम्ही एक बघा, काश्मीरमध्ये काही फक्त श्रीमंतच लोक जातात असं नाही, सर्वसामान्य लोक देखील ट्रेनने बसने जातात. आता त्या जे पर्यटक अडकले होते त्यांना इतकं गहिवरून आलं, त्यांना इतकं असं वाटलं की अरे आम्हाला कधी असं विमानाने कोणीतरी आम्हाला सुखरूप घरी पोहोचवेल. त्यांची भावना समजून घ्या. एखाद्याला एअरलिफ्ट केलं संकटातून, एअरलिफ्ट करून त्यांना त्याच्या मूळ भूमीवर परत पाठवलं महाराष्ट्रामध्ये, त्याचं त्यांना इतकं अप्रूप वाटलं. हे माननीय जे नरेश म्हस्के आमचे खासदार आणि प्रवक्ते बोलले त्याचा तुम्ही भावार्थ समजून घ्या. पण त्याचा विपर्यास केला गेला. परंतु ठीक आहे, लोकांच्या ज्या मनातली भावना आहे ती त्यांनी व्यक्त केली, हे मला या ठिकाणी नमूद करायचं. बर, चला आपण मगापासून हनुमंत पवारजी ही सगळी चर्चा ऐकतायत. हनुमंत पवारजी, जेव्हा सत्ताधाऱ्यांना बोललं जातं त्यावेळेस 2 बोटं मग विरोधकांकडे सुद्धा येतात. विरोधक पाठिंबा देत आहेत हे ठीक आहे, पण तो पाठिंबा मग पूर्ण भावार्थाने असला पाहिजे, हा एवढाच या आतापर्यंतच्या चर्चेचा मुद्दा होता. आता पुढचा प्रश्न असा आहे की जिथे हा हल्ला झाला तिथे अनेकांचे आरोप आहे, सरकारनं प्रामुख्यानं हे सांगितलेलं आहे की ज्या वेळेस हा हल्ला झाला तो मार्गच खुला नव्हता. तो मार्ग त्यावेळेस किंवा तो जो परिसर आहे तो पर्यटकांसाठी त्यावेळेस खुलाच केला नव्हता आणि त्यामुळे हा हल्ला झाला. खरं म्हणजे कविताजी हे खूप दुर्दैवी आहे. म्हणजे आमच्या काँग्रेस पक्षानं टीका टिप्पणी आम्ही करणार नाही असं सांगितलंय म्हणून खरं म्हणजे आमच्यासारख्या प्रवक्त्यांना मर्यादा पडताय. पण तरी जनहितार्थ पक्षाचा आदेश थोडा आम्ही बाजूला ठेवून तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय त्यावर उत्तर देणं मला अतिशय म्हणजे गरजेचं वाटतं. किती आपण एकमेकांना फसवायचं सोडून द्या. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी सोडून द्या. आपण भारतीय म्हणून 2,500-3,000 हजार लोक जर एखाद्या ठिकाणावर जातात आणि केंद्र सरकार जर सांगत असेल की आम्हाला माहित नव्हतं, तिथं रस्ता नव्हता, आम्हाला कळवलं नव्हतं,
हे उत्तर असू शकतं. ह्यानं संतापायचं नाही, प्रश्न विचारायचा नाही तर काय करायचं? आणि कोण आहेत अरविंद सावंत? खासदार आहेत. त्यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित करता. अरे देशाचे पंतप्रधान का नव्हते बैठकीला? बिहार मधल्या निवडणुकीची मधुबनी मधली सभा महत्वाची होती का ही पक्षाची बैठक महत्वाची होती? आणि का नाही घ्यायची प्रेस कॉन्फरन्स? संरक्षण दल असतील, गृह मंत्रालय असेल, संरक्षण मंत्रालय असेल, पंतप्रधानांचं कार्यालय असेल, कुणीही अजून अधिकृतपणे देशाला माहिती दिलेली नाही. राजकीय सभेमध्ये जाऊन बोलताय, प्रचाराच्या सभेमध्ये जाऊन बोलताय, त्या नितीश कुमार नावाचा माणूस हसतो तिथे, त्यांना टाळ्या देताय तुम्ही, आणि परत अरविंद सावंत आले नाही म्हणून प्रश्न उपस्थित करताय. स्पष्ट दिले अरविंद सावंतांनी, रिमोट ठीक आहे. एरियामध्ये संसदेच्या स्थायी ठीक. समितीच्या ठीक आहे, शिष्टमंडळ ठीक आहे. सोबत आहे. मला असं मी येऊ वाटतं शकत नाही. हनुमान स्थायी पवारजी, समिती संसदेची आहे. हनुमान का नाही पवारजी, पंतप्रधान हनुमान देशाचे? पवारजी, एका खासदारासाठी हनुमान पवारजी, आपण मला एवढा प्रश्न उपस्थित म्हणजे हे मुद्दे तुम्ही उपस्थित करतायत आणि मघापासून सुद्धा हे मुद्दे उपस्थित झालेले आहेत, पण त्याच्यावर चर्चा करून आपल्याला काय साध्य होणार आहे? आपण फक्त आरोप प्रत्यारोप करू. मुद्दा हा आहे आरोप की नाही, वस्तुस्थिती. ठीक आहे, असं नका ठीक म्हणू आहे, तुम्ही, बोलू द्या ना. ठीक आहे. बोलू द्या, असं नका म्हणू. आरोप प्रत्यारोप म्हणू नका. जर एखाद्या संसदेतल्या एका खासदाराच्या उपस्थितीबद्दल जर सत्ताधाऱ्यांना एवढं वाईट वाटत असेल तर या देशाचे पंतप्रधान राजकीय सभा घेतात आणि बैठक टाळतात. त्याबद्दल नाही वेदना व्यक्त करायची, नाही प्रश्न उपस्थित बरं. करायचा. ठीक. म्यूट करून टाका आमचे माईक. संसदेत करतात तसे. तुम्ही मला सांगताय का तुमचा माईक म्यूट करायला? अगदी मी केलाय का काय आतापर्यंत असेल तुमचा? तुम्ही पण मी म्हणताय केलाय का तुमच्या तुमचा विचारांचा मी हाती केलाय नाही. का तुमचा माईक म्यूट? तुम्ही मगापासून बोललात ना. जर मुद्दे रिपीट होणार असतील तर मी तुम्हाला सांगणार. अरविंद सावंत एक खासदार आहेत, ते देशाचे पंतप्रधान नाहीये. पंतप्रधान कुठे होते ठीक आहे ना, याच्यावर चर्चा केली तर- त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या होत्या, त्यांनी आता त्याच्यावर उत्तर दिलंय आणि ते उत्तर आपण घेऊन आता पुढे जातोय. तुमच्या समाधानासाठी तुम्ही जे काही बोललात त्यावर विश्वास पाठक देतील उत्तर. बोला विश्वास पाठक. नाही, मला याच्यावर काही उत्तर द्यायचं नाही आहे. बरं, ठीक आहे, चला. तुम्हाला याच्यावर काही उत्तर द्यायचं नसेल तर मग आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊ. प्रधानमंत्री ठीक आहे, त्यांना काही उत्तर द्यायचं नाहीये या मुद्द्यावर. विश्वास पाठकजी, पण याचे अर्थ अनेक निघतात जर तुम्हाला या प्रश्नावर उत्तर द्यायचं नसेल तर. कविताजी नाही, उत्तर द्यायचं म्हणजे काय? एक तर तुमचा चर्चेचा विषय काय होता, कोणत्या लेवलला तुम्ही चर्चा नेताय? देश एका गंभीर वळणावर आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश फटाफट निर्णय घेतोय आणि जनतेला जे काही आश्वस्त करत आहे हे मोदीजींनी आश्वस्त केलेलं आहे. लोकांना माहित आहे काय ऍक्शन चालू आहे. तर हे तुम्ही एक चर्चा घडवताय ज्याच्यात म्हणताय की हा हल्ला झालाच कसा, त्याच्या मागे कोण जबाबदार आहे. कोण जबाबदार, त्याची जबाबदारी देखील स्वीकारलेली आहे. आता या सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टिगेशनच्या गोष्टी आहेत, पण तुमच्या माहितीसाठी आपण वाचतोय की 20 तारखेनंतर हा जो भाग होता, हा प्रतिबंधित भाग होता, हा ओपन झाला. लोकल तिच्या ऍडमिनिस्ट्रेशनने ओपन केला, पण मिलिटरीला तर कळवलं नाही. अशा प्रकारचं एक गल्लत झालेली आहे, ज्याची चूक केंद्र सरकारने स्वीकारली आहे. हे असताना या पार्श्वभूमीवर आता आपल्याला पुढे जायचं आहे. पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने काँग्रेसला, आपलं पाकिस्तानला अलग थलग पाडलेला आहे. सर्व ऍक्शन घेणं सुरू झालेलं आहे आणि मोदीजींनी आश्वस्त केलं की अशा प्रकारचा धडा पाकिस्तानला शिकवला जाईल. विश्वास पाठकजी, कमाल करताय तुम्ही. विश्वास पाठकजी, तुम्ही म्हणताय, विश्वास पाठकजी, तुम्ही म्हणताय की आम्ही प्रश्न पण विचारायचे नाही, चूक कोणाची हेही विचारायचं नाही आणि फक्त आम्ही सरकार आता काय करणार यावरच बोलायचं. कसं शक्य आहे? जर ऐका, आता माझा प्रश्न विचारू द्या. काश्मीर हा असा भाग आहे जिथे कोण कुणाशी ऐक नाही, आता मला प्रश्न विचारू देत. काश्मीर हा असा भाग आहे जिथे कोण कुणाशी काय बोलतं याचे हे जाणून घेण्यासाठी सुद्धा प्रचंड यंत्रणा लावलेली असते. ती यंत्रणा असताना 2000 लोक जिथे जात आहेत, तो मार्ग खुला नव्हता, तिथे स्थानिक प्रशासनाला सांगितलं नव्हतं म्हणून आम्हाला माहित नव्हतं, असं जर सांगत असतील तर मग लोक प्रश्न विचारणार ना. लोक तिथून जे परत आले ते म्हणतात की खाली बेस कॅम्प होता म्हणून सीआरपीएफचा. पहिलं प्रत्युत्तर सीआरपीएफनेच दिलं होतं. हा इन्क्वायरीचा विषय आहे, इन्व्हेस्टिगेशनचा विषय आहे, त्याचा रिझल्ट येणार आहे परत. मात्र आज ते जास्त महत्वाचं नाही आहे. आज महत्वाचं हे आहे की आपण पाकिस्तानला कसा धडा शिकवणार आहे. तुम्ही एक चर्चा घडवता, चर्चा दुसरीकडे जाते आणि देश विचारतोय. कोणचा देश विचारताय हे तुमच्या मनातले प्रश्न आहे अँकर म्हणून.
देशासमोर हाच म्हणजे प्रश्न आहे की याचा अर्थ भाजपच्या आता प्रवक्त्यांचा पाकिस्तानला सोशल कसा मीडियाशी धडा काही शिकवेल? संबंध नाहीये का? लोक काय बोलतात त्याच्याशी काही संबंध नाहीये? हे तुम्हाला फक्त माझ्या मनातले प्रश्न वाटतात? एक 10 वर्ष पण पूर्ण पूर्ण न संबंध झालेला आहे. मुलगा हे प्रश्न विचारतोय आज विश्वास लार्जर पाठकजी. क्वेश्चन आज मोठा प्रश्न हा आहे की यांच्या परिस्थितीने आपण बाहेर कसं जाणार आहे, पाकिस्तानला धडा कसा शिकवणार आहे? चूक झाली आहे का? चूक झाली आहे त्याच्यावर एवढं तुम्ही गुऱ्हाळ करून चर्चा घडून काय सिद्ध करताय? बरं, चूक झाली आहे त्याच्यावर आम्ही चर्चा केली तर मग आम्ही गुऱ्हाळ घडवलं. का नाही वा, आले? प्रेस कॉन्फरन्स का नाही घेतले? कमाल आहे. गुन्हाचं आहे. ठीक आहे, तुमची ठीक आहे. चर्चा आज जरा शांततेने ऐका तुम्ही. बरं, बरं. ठीक आहे. मिसडायरेक्टरीची चर्चा आहे ती. ठीक आहे. हनुमंत पवारजी, छोटासा मुद्दा तुमचा मांडा, मला प्रशांतजींकडे जायचंय. मी अगदी नम्रपणे विश्वासजी असतील, भारतीय जनता पक्ष केंद्र सरकारला नम्रपणे विचारू शकतो की तुम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून नका बोलूया. केंद्र सरकारच्या वतीनं आज तागायत देशाच्या नागरिकांना, मतदारांना आणि ज्यांच्या घरामधल्या लोकांचे जीव गेले, तो आमचा हरियाणामधला नौसैनिक बांधव असेल त्याच्या बहिणीने विचारले, गुजरात मधला आमचा बांधव असेल, पुण्यामधली लोक असतील, डोंबिवलीमधली, सगळ्यांनी विचारलंय की तिथं सैन्य का नव्हतं आणि ही संरक्षणाची जी आपली यंत्रणा, त्रिस्तरीय यंत्रणा काश्मीरमध्ये आहे ती का गाफील झाली? आपण बांधील नाही होत त्या बांधवांना उत्तर द्यायला. आणि दुसरा मुद्दा, पाकिस्तानला जो काही धडा शिकवायचा आहे त्याच्यासाठी सगळे विरोधी पक्ष सोबत आहेत, कोणीही अडवलेलं नाही. पण काल मोदी साहेबांनी मधुबनीमध्ये बोलताना पाकिस्तानचं नाव सुद्धा घेतलं नाही हो, आणि विरोधी पक्षाच्या बैठकीला आले नाहीत. हा संताप तुम्ही देशबांधवांचा समजून घ्या ना. नाही, आम्ही भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकार जे पावलं उचलेल त्यासाठी आम्ही सोबत आहोत, पण म्हणून ज्या झालेल्या चुका आहेत त्याची उत्तरच आम्ही देणार नाही. आणि छत्तीसगड भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडिया मात्र जातीच्या धर्माच्या नावावर पोस्ट टाकतो, ते कसं चालतं? त्यांना पण आवरा जरा, त्यांना पण सांगा अधिकाराच्या, देशभक्तीच्या, 4 सामाजिक सगळ्या एकात्मतेच्या गोष्टी त्यांनाही सांगा. बरं, याच्यावर विश्वास पाठक. आणि मी आता पुन्हा मला म्हणतील की तुम्ही मी दोन्हीकडनंच ऐकतीये. हा, ठीक आहे. विश्वास पवार, हा, हनुमंत पवार, अहो पाकिस्तानचं नाव घ्यायची आवश्यकता आहे का? काही स्ट्रॅटेजीचा भाग ठीक आहे. असतो. देशाचे प्रधानमंत्री ठीक आहे, हे आहे, तुमचं उत्तर. 21 ठीक आहे. वर्षापासून ते मुख्यमंत्री प्रधानमंत्री आहे. कसं बोलायचं, काय बोलायचं तर हनुमंत पवार त्यांना शिकवतील का? मेसेज जगाला गेलेला आहे, जगाने पाकिस्तानला कंडेम केलेलं आहे. त्यामुळे कोणत्या गोष्टीवर चर्चा घडवतात ही स्ट्रॅटेजिक मूव्ह होती असं तुमचं म्हणणं आहे. मनीषाताई, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे आता विश्वास पाठक जी म्हणतायत आपण चुका काढत बसायचं का, पण हा प्रश्न कुणीही विचारेल ना. जी 17 तारखेला लग्न झालेली ती मुलगी होती, जी नवऱ्याच्या प्रेताजवळ तिथे बसलेली होती, ती सांगते 1.5 तास त्यांचा जीव होता. जर कुणीतरी पोहोचलं असतं तर कदाचित ते वाचू शकले असते. ती बहीण रडत सांगतेय जरा मदत अगोदर पोहोचली असती तर ते वाचू शकत नसते. हे लॅप्स नाही आहेत का? याबद्दल लोकांनी जर चिडून विचारलं तर त्याच्याकडे आपण हे आत्ता ती वेळ प्रश्न विचारण्याची नाहीये असं म्हणून कसं काय नाकारू शकणार? बघा, प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी दिलेली आहेत की लॅप्सेस झालेले आहेत, की त्रुटी राहिलेल्या आहेत. आता निश्चितच सरकार म्हणून आता चूक मान्य केलेलीच आहे आणि ते काही सारवासारव केली नाही की असं नाही झालं तसं नाही झालं, हे करत बसलं नाहीये सरकार. सरकारला काय महत्वाचं वाटतंय की पुढे काय करायला पाहिजे, कारण एक गोल्डन पिरियड काश्मीरचा होता. बघा, निवडणुकीच्या वेळी निवडणूक घेण्यासाठी देखील विरोधी पक्ष तिकडे तयार नव्हते, परंतु सर्व जी आपली भारताची यंत्रणा आहे, इलेक्शन कमिशन आहे, त्यांनी तिकडे निवडणुका घेतल्या. तेव्हा काय म्हटलं होतं मेहबूबा मुफ्ती वगैरे सारख्या लोकांनी की आप खून की नदिया बहाना चाहते हो क्या, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. परंतु निवडणुकीत असा सुदैवाने कोणताही प्रकार झाला नाही आणि एक ऑल इज वेल किंवा ठीक आहे आता काश्मीर सगळं नॉर्मल्सीवर येत आहे अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालं. आणि पुढे जे काही दुर्दैवी प्रकार झाला त्याच्यात कुठलं म्हणजे अक्षम्य आहे. आता त्याच्यात त्या चूक, मागची झालेली चूक पुढे कारवाई करूनच किंवा पुढे जी पावलं टाकून त्यांनीच कुठेतरी ती दुरुस्त होऊ शकेल, ती होणार नाही. परंतु आता आपण म्हणजे अक्षम्य झालंय किंवा सगळं झालेलं आहे याच्याबद्दल अतिशय खंत आहे, सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना त्याच्याबद्दल म्हणजे ते काही वर्णन करण्याच्या पलीकडे हे दुःख आहे की एक 5-6 दिवसातच ती मुलगी विधवा झाली. हे अत्यंत क्रूर आणि वाईट आहे. परंतु आता देशाने काय करायला पाहिजे त्यावर सर्व पक्षीय लोकांचं म्हणणं होतं की बैठक बोलवली पाहिजे. त्वरित सुप्रिया सुळेंचं देखील मी स्टेटमेंट ऐकलं की विरोधी पक्षांना देखील बोलवा आणि त्वरित
सर्व पक्षीय बैठक देखील झाली आणि त्यात देखील सर्व ज्यांनी जे कोण होते, किरण रिजिजू होते, अन्य कोणी पदाधिकारी असतील, त्यांनी हे सगळं सांगितलं. परंतु मला असं वाटतं की केंद्र सरकार पुढे काय करणार आहे हे आपल्याला महत्वाचं बघायचं ते महत्वाचं बघायचं. प्रशांत, मला एक सांगा की मगापासून विश्वास पाठकांनी वारंवार युद्ध ह्या शब्दाचा वापर केला, पण आपण तो करू शकत नाही कारण कुठेही सरकारनं अशा प्रकारच्या युद्धाची वगैरे कुठेही घोषणा केलेली नाहीये. आतापर्यंत फक्त कसं रिटॅलिएशन करायचं याच्याबद्दलचे काही महत्वाचे मुद्दे आले, ज्याच्यामध्ये विजा संदर्भात आहे, पाण्यासंदर्भात आहे, वगैरे वगैरे. आता प्रश्न असा आहे की बॉर्डरवर याचं काय उत्तर द्यायचं ते दिलं जाईल, राजनीतिक पातळीवर किंवा परराष्ट्र खात्याच्या माध्यमातून काय उत्तर द्यायचं ते दिलं जाईल, आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा पाण्याच्या माध्यमातून म्हणा पाकिस्तानची जर कोंडी करायची ठरवलं सरकारनं तर ती कशी करायची हेही दिलं जाईल. पण इथे आपली लढाई संपत नाहीये. आपली लढाई, जो मनीषाताईंनी आता मुद्दा मांडला, काश्मीरची गाडी जी रुळावर आलेली होती ती गाडी आता रुळावरना खाली घसरतीये. काश्मीरमध्ये सैन्य मोठ्या प्रमाणावर आहे, पण त्या फक्त सैन्य मोठ्या प्रमाणावर ठेवून आपण सगळ्यांची सुरक्षा करू शकत नाही, हे आता समोर आलेलं आहे. काश्मीर नॉर्मल होतं वाटत होतं ते नाहीये, हेही आता समोर आलेलं आहे. काश्मीरला आता पुन्हा उभं करणं आणि पुन्हा जी परिस्थिती हल्ल्याच्या एक दिवस अगोदरपर्यंत होती तिथपर्यंत आणून सोडणं, हे आता केंद्र सरकारसाठी प्रचंड मोठं आव्हान असेल. अगदी खूप वेळानंतर आपण बोलतोय. दोन गोष्टी यात मला महत्वाच्या वाटतात. एक तर काश्मीरमध्ये जे पर्यटक आता आहेत किंवा तिथले जे नागरिक आहेत, व्यावसायिक आहेत किंवा एकंदर काश्मीरशी जोडले गेलेले सगळे घटक आहेत, त्यांना काश्मीरमध्ये सुरक्षेची हमी देणं किंवा त्यांना त्या ठिकाणी सुरक्षित वाटावं अशी भावना तयार करणं ही सरकारची पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. सरकार त्या दृष्टीनं प्रयत्नही करत आहे, जे आता आपण मागच्या 2 दिवसात बघतोय. यातली दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जे काश्मीरचं पर्यटन किंवा ज्या काश्मीरमधल्या प्रशासकीय गोष्टी आणि एकूण सगळ्या गोष्टी गेल्या काही काळामध्ये सुरळीत सुरू होत्या, त्याच्यावर निश्चितच परिणाम झालाय. त्या पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी सरकारला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि यामध्ये विरोधी पक्ष देखील सरकारला सहकार्य करायला तयार आहे. या एकूण राजकीय घडामोडींवर किंवा चर्चेच्या दरम्यान मला 2-3 बैठकांचा संदर्भ कविता मॅम इथे देणं खूप महत्वाचं वाटतं. एक पहिली काल जी सकाळी बैठक झाली काँग्रेस वर्किंग कमिटीची, ती खूप महत्वाची बैठक मला वाटते. जनरली काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक ही निवडणुकीच्या पूर्वी किंवा कुठले तरी महत्वाचे निर्णय जेव्हा पक्षांतर्गत घ्यायचे असतात तेव्हा पक्षांतर्गत निर्णय घेण्याची सर्वोच्च संस्था म्हणून काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीकडे बघितलं जातं. यामध्ये भरपूर चर्चा झाली. या बैठकीत काय चर्चा झाली याच्या संदर्भातलं एक स्वतंत्र अनालिसिस कदाचित होऊ शकेल. मात्र यातल्या 2 गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. एक तर या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींनी काश्मीरमध्ये जाणं, भाग 1. दुसरा की सरकारमधल्या लोकांचे राजीनामे मागायचे का, काय करायची या संदर्भातली चर्चा झाली. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाने असं म्हटलं की जे होईल ते बघूया, मात्र आता ही परिस्थिती सरकारसोबत उभं राहण्याची, त्यामुळे सरकारसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला गेला. तिसरी महत्वाची गोष्ट की अमरनाथ यात्रा जी होणार आहे त्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा मजबूत असणार आहे का, कारण अमरनाथ यात्रेचा जो रस्ता आहे त्याच्यातला महत्वाचा भाग हा पहलगाम आणि त्या परिसरातला आहे, त्यामुळे तिथे हवी ती सुरक्षा पुरवली जाणार आहे का. ही एक बैठक विरोधी पक्षांची. दुसऱ्या 2-3 बैठका सरकारी स्तरावर महत्वाच्या झाल्या. त्यातली पहिली बैठक जी झाली ती परराष्ट्र सचिवांच्या उपस्थितीत परराष्ट्र मंत्रालयात झाली. या बैठकीमध्ये G20 राष्ट्रांचे जे राजदूत आहेत ते सर्व उपस्थित होते आणि या सर्व राजदूतांना पहलगाम मध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला तो जो स्पॉट आहे तो स्पॉट सरकारच्या वतीनं दाखवला जाण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं की सरकारी स्तरावर ही देखील एक महत्वाची मूव मानली पाहिजे, कारण पाकिस्तानकडे सगळेच अंगुली निर्देश करतायत, नव्हे तर ते आरोपी आहेत असं सगळेच म्हणतायत. पण त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव निर्माण करण्यासाठी किंवा जर त्यांची आंतरराष्ट्रीय कोंडी करायची असेल तर ती करण्यासाठी या 20 G20 देशांच्या राजदूतांना तो स्पॉट दाखवणं, पाकिस्तानची याच्यात चूक होती हे त्यांना कन्व्हिन्स करणं आणि त्याच्यानंतर कारवाई करणं, त्या दृष्टीनं काल परराष्ट्र मंत्रालयात जी बैठक झाली ती खूप महत्वाची बैठक आहे. त्याच्यानंतर दुसरी बैठक केंद्रीय गृह मंत्रालयात झाली जी गृह सचिवांनी घेतली. या बैठकीमध्ये आता पाकिस्तान मधली किंवा एकूण दहशतवादी जी लोक आहेत ती जम्मू आणि काश्मीरमध्ये किती आहेत, कुठल्या भागात आहेत याच्या संदर्भातलं एक डिटेल अनालिसिस करण्यात आलं आणि या अनालिसिस नुसार देखील आता ही साधारण 50 किंवा त्याच्या पलीकडे संख्या असलेले दहशतवादी काश्मीर आणि परिसरात असण्याची शक्यता आहे. आणि या 3 बैठकांच्या नंतर चौथी आणि शेवटची काल रात्री जी महत्वाची बैठक झाली जी ऑल पार्टी मीटिंग होती, त्यामध्ये देखील विरोधी पक्ष असतील किंवा एकूण सगळे पक्ष जे जे उपस्थित होते
आता या बैठकीमध्ये काही खासदार उपस्थित होते नव्हते याही अंगाने चर्चा झाली. मला फक्त एक मुद्दा या ठिकाणी मांडायला लागेल की या बैठकीमध्ये फक्त फ्लोअर लिडर्सला इन्व्हिटेशन होतं, त्याच्यामुळं फ्लोअर लिडर्सच तिथे उपस्थित आणि राहू शकत होते. जेव्हा अशा बैठका घेतल्या जातात त्यावेळेस त्याचे काही प्रोटोकॉल्स ठरलेले असतात, त्याचे काही अगदी, नियम अगदी. ठरलेले असतात. त्यामुळे ते असं होऊ शकत नाही की त्याला एक अमुक बरं वेळेची मर्यादा लक्षात घेता किंवा हल्ल्याची तीव्रता लक्षात घेता ते खूप काही पूर्वनियोजित असूही शकत नाही आणि एकाच्या ठिकाणी दुसऱ्याला बोलवलं जाणं असंही सहज शक्य होत नाही. अर्थात या सगळ्या जेन्युइन प्रश्न एक निर्माण होतो हा. कविता मॅम या ठिकाणी की अरविंद सावंतांनी जे म्हटलं की ते पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीच्या एका बैठकीला होते. हा. तर पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ही सरकारचा भाग असते. ती स्टँडिंग कमिटीची बैठक सरकारद्वारेही रद्द केली जाऊ शकत होती आणि ही लोक जिथे कुठे एनिवेज होती, आपण मला असं वाटतं प्रशांत की त्यांना या पण मुद्द्यावर तिथनं- चर्चाही खूप झालेली आहे आणि त्याचं जे काही पार्टी वाईज जे काय उत्तर द्यायचं होतं तेही दिलेलं आहे, कारण तो प्रश्न महत्वाचा होता म्हणून या चर्चेमध्ये उपस्थित केला गेला. मुद्दा असा आहे की एखाद्या देशावरच्या जसं सुरुवातीला म्हटलं सार्वभौमत्वावर जेव्हा हल्ला होतो तेव्हा त्या देशाला त्या हल्ल्याचं उत्तर द्यायचं असतं. ते कुठल्या मार्गाने द्यायचं हे त्या देशाची व्यवस्था ठरवत असते. युद्ध हा मार्ग आपल्या सगळ्यांसाठी लगेच बदला घ्या किंवा लगेच धडा शिकवा यासाठी योग्य वाटू शकतं, पण जेव्हा भारतासारखा देश पाकिस्तान सारख्या देशासोबत 2025 मध्ये डील करत असतो त्यावेळेस फक्त या दोन देशांचा प्रश्न नसतो, त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या चीनचा प्रश्न असतो, अवघ्या जग याकडे कसं बघतं याचा प्रश्न असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोनही देश अण्वस्त्रधारी देश आहेत हाही प्रश्न असतो. हे सगळे मुद्दे विसरून चालत नाही जेव्हा आपण दोन देशांमधली अशा प्रकारची एस्केलेट होत जाणारी परिस्थिती हाताळत असतो. या हल्ल्यानं जे नुकसान झालंय ते फक्त 27 जीवांचं झालेलं नाहीये. भारताच्या पुन्हा एकदा सांगते सार्वभौमत्वावर झालेला हा हल्ला आहे. भारताची जी सर्व धर्म समानतेची शिकवण आहे त्याला नख लावण्याचा प्रयत्न या हल्ल्यानं झालाय आणि त्यामुळे हे मोठं नुकसान जे भारताचं झालंय त्याचा बदला भारत नक्की घेईल, त्याचं उत्तर भारत नक्की देईल. मात्र हे सगळं करत असताना पुन्हा एकदा काश्मीरला आपल्याला उभं करायचंय, काश्मीरला याच्यातून बाहेर काढायचंय याचाही विचार आपल्याला करावा लागेल आणि हे सगळं होत असताना अशा चुका पुन्हा घडू नयेत म्हणून आत्ता झालेल्या चुकांची उत्तरं शोधावी लागतील, जबाबदाऱ्या निश्चित कराव्या लागतील आणि याच संदर्भात बोलण्यासाठी ही चर्चा होती. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपापली मतं स्पष्टपणे मांडली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.